होते? आपण जोपर्यंत लग्न होत नाही ना तोपर्यंत. एकदा का त्या बाळाच्या डोक्यावरती अक्षदा पडल्या की काय जादू आहे त्या अक्षदामध्ये महाराज काय माहित. अक्षदा पडल्या की त्या बायलेचा जाता. ज्या आईनं 9 महिने पोटामध्ये आपल्याला वागवलं वाढवलं आपल्याला लहानाचं मोठं केलं. अहो 20 वर्ष लागतात आपल्याला. आई आपल्याला जंटलमन बनवते. आपल्याला जंटलमॅन बनवण्यासाठी महाराज 20 वर्ष आई खर्च करते. परंतु लग्न झालं 20 मिनिटानंतर त्या जंटलमॅनला मेंटल बनवलं जातं. इतकी ताकद आहे त्या बायकोमध्ये. बायको शिवाय महाराज प्रपंच नाही. बायको इतका त्याग महाराज जगात कोणाचा नाही बघा. ज्या दिवशी तिचं ना आपलं लग्न होतं ना त्यावेळेला ती माहेरहून काही घेऊन येत नाही. कोणतीही स्त्री असू द्या. ज्या वेळेला पुरुषाबरोबर तिचं लग्न होतं माहेरातून काही घेऊन येते हो. फक्त स्वतःचं नाव घेऊन येते. बापाचं नाव बापाचं आडनाव माहेरामध्ये ठेवते. स्वतःच्या वाटणीचा हिस्सा आपल्या भावासाठी त्या ठिकाणी ती ठेवते. फक्त स्वतःचं नाव घेऊन ती आपल्या बरोबर येते. ज्या वेळेला तिचा आणि आपला विवाह होता आपण मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये घालतो. गळा तिचा असतो. मंगळसूत्र ती नवऱ्याच्या नावानं घालते. कपाळ तिचा असतं. त्या कपाळावरती कुंकू नवऱ्याच्या नावानं लावते. हात तिचे असतात. हातातील बांगड्या नवऱ्याच्या नावानं घालते. भांग तिचा असतो. भांगामध्ये त्या ठिकाणी सिंदूर नवऱ्याच्या नावानं घालते. पाय तिचे असतात. पायाची बोट तिची असतात. पायामध्ये पैंजण बोटामध्ये जोडवी ती नवऱ्याच्या नावानं घालते. अहो इतका त्याग करते. प्रसंगी एखाद्या वेळेला आपल्यावरती एखादं संकट आलं ना तर आपल्याला धीर देण्याचं काम ती स्त्री करत असते. ती पत्नी करत असते. एवढंच नाही आपण एखाद्या वेळेला गावाला गेलो तर ते घर सांभाळण्याची ताकद त्या स्त्रीमध्ये. अहो एखाद्या मातेकडे महाराज इतकी ताकद कुठून येते बघा. एक दृष्टांत एक झालेली गोष्ट मी सांगतो बघा. लता भगवान करे नावाची एक बुलढाण्यामध्ये एक स्त्री राहत होती. दोघे नवरा बायको. 65 वर्षाची लता भगवान करे काष्ट्यामध्ये असणारी ती स्त्री. नवरा 70 वर्षाचा. 3 मुली. 3 मुलींची लग्न झाली. सगळं काही व्यवस्थित झालं. असणारी शेतीवाडी त्या लग्नाच्या कर्जामध्ये त्यांना ते विकून टाकली. शेतमजुरी करायला लागले. आणि एक दिवस त्या नवऱ्याची तब्येत खालावली. आता घरामध्ये पैसे नाहीत. काय थोडेफार उसने पासने केले आणि त्या ठिकाणी बुलढाण्याच्या दवाखान्यामध्ये तिनं आपल्या नवऱ्याला नेलं. आपल्या नवऱ्याला नेल्यानंतर डॉक्टरांना तपासणी केली आणि सांगितलं की इथं तुमच्या नवऱ्याचा उपचार होऊ शकत नाही. त्याला बारामतीच्या दवाखान्यामध्ये तुम्हाला न्यायला लागेल. आता होते नव्हते पैसे ते काय तिनं गोळा केलेले कसं तरी त्या ठिकाणी तिनं बारामतीच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं की तुम्हाला सगळ्या टेस्ट कराव्या लागतील. आता तिचं काळीज असं फटायला झालं की आता होते नव्हते पैसे सगळे गेले. आता पैसे नाहीत. आता नवऱ्याचा उपचार कसा करायचा. मग तेवढ्यामध्ये तिला एक पेपर सापडला. त्या पेपरावरती बातमी होते बारामती मॅरेथॉन. शरद मॅरेथॉन. त्या मॅरेथॉनचं नाव. 65 वर्षाच्या त्या स्त्रीनं एक चंग बांधला की 50,000चं बक्षीस आहे. ते पटकावायचं आणि आपल्या नवऱ्याचा उपचार करायचा म्हणून ती त्या मॅरेथॉन आयोजकाकडे गेली आणि म्हटली की मला सुद्धा या मॅरेथॉन मध्ये धावायचंय. मग तिला सगळे हसायला
परंतु एका व्यक्तीला त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे, एक चान्स दिला पाहिजे. मग ती मॅरेथॉन चालू झाली. सगळ्यांच्या पायामध्ये ते धावण्याचे बूट आहेत, सगळ्यांना त्या ठिकाणी पॅन्ट वगैरे टी शर्ट मध्ये सगळे तयारीमध्ये, सगळ्यांना सराव करून आलेत सगळे. परंतु या ठिकाणी लता भगवानकडे तिच्या मनात एकच विचार, फक्त माझा नवरा, अरे ज्यानं मला आयुष्यभर सांभाळलं, ज्यानं माझा कोणत्याही कामामध्ये त्यानं मदत केली, हे आणा ते आणा सगळं आणलं, माझ्या कपाळावरचं कुंकू आज त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये, मला पैशाची गरज आहे. तिनं मनात विचार केला, काही झालं तरी मला त्या ठिकाणी धावायचं. तिनं काष्टा खोचला. महाराज पायामध्ये चपला नाहीत. त्या ठिकाणी ती पिस्टल वाजवली गेली, ती स्पर्धा चालू झाली. स्पर्धेमध्ये सगळे धावायला लागले. हिनं मनात चंग बांधला होता. त्या स्त्रीनं इतकी धावली, शेवटी महाराज ती त्या 2014च्या शरद मॅरेथॉनची विजेती झाली. तिला 50,000चं बक्षीस भेटलं. तिला मुलाखतीमध्ये विचारला, ग तू सराव केला नाही, काही केलं नाही, तू जिंकली कशी आणि कशासाठी धावली? त्यावेळेला तिनं सांगितलं की माझा नवरा दवाखान्यामध्ये आजार आहे, त्याच्या पैशासाठी मी केलं. नंतर मग सर्व पवार कुटुंबियाने तिला मदत केली, तो भाग वेगळा आहे. परंतु एक स्त्री काय असते ते मला सांगायचं. कारण स्त्री महाराज खांद्याला खांदा देऊन आपल्या बरोबर येते, परंतु त्या स्त्रीला महाराज कधी स्वातंत्र्य नाही. सुभाषितकार सांगतात, बाल्यम रक्षन्ति पिता, तारुण्यम रक्षन्ति भ्राता, वार्धक्यम रक्षन्ति भ्राता, वार्धक्यम रक्षन्ति पुत्रा. म्हणजे बघा, लहानपणी ती स्त्री वडिलाचं छत्र गरजेचं आहे, तरुणपणामध्ये नवऱ्याचं छत्र गरजेचं आहे, आणि म्हातारपणी त्या मुलाचं छत्र असणं गरजेचं आहे. त्या स्त्रीला कधीही स्वातंत्र्य नाही महाराज. परंतु कशी जरी असली ना, ती स्त्री आहे महाराज, तिच्याकडे इतकी ताकद आहे. सगळे जगामध्ये आपण पाहतो, जेवढे योद्धे झाले, माझे ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, एका आईच्या उदरातूनच जन्माला आलेत. अहो तुम्ही आणि मी एका आईच्याच उदरातून जन्माला आले. आई आपल्याला कितीतरी आहेत बघा. भारत माता सुद्धा आपली आहे, आई आहे. गंगा मैया आपली आई आहे, गो माता आपली आई आहे, विठू माऊली माझी आहे, संत सुद्धा आपले आहेत, आणि आपली जन्मदाती जननी सुद्धा आहे. जन्मदाती महाराज आई स्वतःवरती किती जरी आपल्या त्या ठिकाणी हाल अपेष्टा झेराव्या लागल्या ना, तरी ती लेकरासाठी झेलते. बघा, एखाद्या मातेला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं जातं आणि दुर्दैवानं तिचं बाळ आडवं आलेलं असतं. डिलिव्हरीच्या वेळेला एखाद्या मातेला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं, तिचं बाळ आडवं आलं. डॉक्टर त्या ठिकाणी त्या तिच्या नवऱ्याकडे जातात आणि म्हणतात की मी धर्म संकटात पडलो, एक तर तुमची पत्नी वाचवू शकेल, नाही तर तुमच्या मुलाला काय करू? त्यावेळेला कोणताही नवरा किंवा कोणताही बाप एकच उत्तर देतो की मुलाचं काय व्हायचंय ते हो द्या, फक्त माझी बायको वाचली पाहिजे. आतमध्ये गेल्यानंतर तोच प्रश्न ज्यावेळेला ते डॉक्टर त्या मातेला विचारतात, त्यावेळेला ती माता म्हणते की डॉक्टर साहेब, माझं काय पण हो द्या, फक्त माझ्या वंशाचा दिवा वाचला पाहिजे. हे अंतःकरण आईच आहे. म्हणून आई कसे लेकराचं हित करणारे, आई लेकराचं हित करते. त्याचबरोबर आई कळवळा कशाचा आहे आईच्या अंतःकरणात, त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. Oh
असताना जगद्गुरु तुकाराम महाराज आईचा दृष्टांत देत असताना सांगतात की आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आई कोणत्याही लाभाशिवाय निरपेक्ष जीवावरती आपल्या प्रेम करत असते. आई महाराज आई ती आई आहे. आईचं अंतःकरण समजण्यासाठी आई व्हावं. आई म्हणजे महाराज मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातील तुळस आहे. खरोखर आईच्या उपकाराची फेड आणि आपल्या शरीराच्या कातडीचे जोडे जरी करून आईच्या पायामध्ये घातले ना तरी त्या ठिकाणी आईचे उपकार महाराज फिटू शकत नाही. कारण सर्वात श्रेष्ठ आई आहे महाराज. जगात सर्वात श्रेष्ठ आहे. कारण त्या वेदानं सुद्धा सांगितलंय अगोदर मातृदेवो भव नंतर पितृदेवो भव. सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है खरोखर आई सगळ्यात श्रेष्ठ आहे. बघा केळी नावाचं गाव त्या बुलढाण्यामध्ये, त्या ठिकाणी एक वाघ महाराज त्या तांड्यामध्ये घुसला. आदिवासी समाजाच्या घरट्यामध्ये त्या ठिकाणी एक कोपीमध्ये वाघ शिरला आणि त्या वाघानं ते लहान बाळ तोंडामध्ये घेतलं आणि ते आईनं पाहिलं. आई त्या वाघाच्या पाठीमागं पळायला लागली. वाघानं त्या ठिकाणी एका जागेवरती जाऊन वाघ थांबला. तर वाघाच्या तोंडामध्ये त्या बाळाचं मुंडक आहे. त्या आईनं जवळ गेली आणि आईनं त्या ठिकाणी ते पाय धरले त्या बाळाचे आणि तिकडून त्या बाप आला. त्या बाळाचा बाप आला. त्यानं तो दगड घेतला आणि त्यानं विचार केला की त्या वाघाच्या डोक्यात टाकायचा. त्यानं दगड उचलला महाराज. त्या वाघाच्या डोक्यात टाकणार तेवढ्यात वाघानं उरारला. वाघानं डरकाळी फोडल्याबरोबर त्या बापानं तो दगड साईडला टाकला आणि बाप लांब गेला. परंतु आईनं महाराज त्या बाळाचे पाय सोडले नाही. वाघानं ते बघितलं आणि तो वाघ तिथून निघून गेला महाराज. खरोखर आईचं अंतःकरण काय असतं? आईचं अंतःकरण समजण्यासाठी आई व्हावं लागतो. आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण समजू शकत नाही. बघा एका मुलाला आईनं प्रश्न केला, बाळा तू मोठा झाला, आता तुझं लग्न होईल, सगळं काय व्यवस्थित होईल. जर समजा माझा एखादा डोळा खराब झाला तर तू काय करशील? आई तुझा डोळा खराब झाला ना तर मी लगेच तुला फलटणच्या दवाखान्यामध्ये नाही. आई म्हटली अरे तिथे उपचार नाही झाला तर? अगं मी लगेच तुला पुण्याच्या दवाखान्यामध्ये नाही. आणि बाळा तुझ्याकडे पैसे नसतील तर? त्यावेळेस ते बाळ म्हणता आई सगळे काही जमीन असेल सगळं काही मी त्या ठिकाणी विकेन आणि तुझा उपचार करेन. त्यावेळेस ती आई म्हणते बाळा बास, माझी कूस आज पवित्र झाली.
बाळा अरे मी तुझी परीक्षा घेत होते. त्यावेळी ते बाळ म्हणता आई तू माझी परीक्षा घेत होते, मी तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो का ग? हो बाळा तू माझ्या परीक्षेमध्ये पास झाला. मग तो मुलगा विचारतो आई जर माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील ग? त्यावेळेला ती आई म्हणते अरे तुझा डोळा खराब झाला ना तर मी माझा डोळा देईल तुला. हे अंतःकरण महाराज आईच आहे. कारण आई आपल्याला समजत नाही महाराज जिवंत असेपर्यंत. कितीतरी मुलं असे असतात महाराज जन्मदात्या आईला महाराज त्या ठिकाणी उपवासी ठेवतात. हो आईला उपवासी ठेवतात, वडिलांना उपवासी ठेवत असतात. लाथा मारणारी मुलं आहेत महाराज. दारूच्या त्या व्यसनामध्ये इतकी त्या ठिकाणी मुलं वाया गेली की मुलांना त्या ठिकाणी आई बापाला महाराज वृद्धाश्रमामध्ये टाकलं. अहो ज्या आई बापानं आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, त्यांना जर आपण त्या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये टाकत असो ना तर आपल्यासारखं दुर्जन कोणी नाही. खरोखर खरोखर इतकी बेमरा मुलगा शिक्षक झाला. आता त्याचं लग्न झालं सगळं काय, परंतु तो त्या शिक्षणाच्या ठिकाणी त्याला नोकरी भेटली. तिकडं छोकरी तिकडं व्यवस्थित, तिकडं म्हातारे आई बाप आता त्या ठिकाणी कष्ट करतात रानामध्ये. मुलगा मोठा झाला, प्राध्यापक झाला, मुख्याध्यापक झाला, रिटायर देखील झाला. इकडं त्या ठिकाणी आई बापाचे हाल चालू झाले नाही. दर महिन्याला यायचा काय थोडेफार पैसे द्यायचा, परंतु आई बापानं त्याला कधीच हट्ट केला नाही की बाळा इतके पैसे देणे. ते काय देईल तो मुलगा त्या ठिकाणी ते आई वडील घ्यायचे. आणि मग एक दिवस त्या बापाचा महाराज कान दुखायला लागला. कान दुखायला लागला. त्या मातेनं फोन केला अरे बाळा तुझ्या वडिलांचा कान दुखतोय, जरा भेटून जा. तो मुलगा त्याची पत्नी सगळे नातू बितू आले, त्या म्हातारीची गाठ घेतली. आणि त्यावेळेला ती म्हातारी म्हणते की अरे बाळा, त्या म्हातारीचं काळीज धडधड करायला लागलं. पोराकडे पैसे कसे मागायचे बघा. आपण ज्या वेळेला आपल्या बापाकडे पैसे मागतो ना, आईकडे पैसे मागतो, त्यावेळेला आई बाप खिशात असले तर लगेच देतात, नसले ना तर उसने पासने आणून त्या ठिकाणी देतात. परंतु त्या आईला वाटलं की आता माझं धाडस होईना, कसं पोराकडे पैसे मागायचे. पण तिनं त्या ठिकाणी मन घट्ट केलं आणि म्हटले की बाळा रामा, अरे तुझ्या बाबांचा कान दुखतोय, त्यांना दवाखान्यामध्ये ऑपरेशन करायचंय, डॉक्टरांना 5-6 हजार रुपये सुरुवातीलाच खर्च सांगितलाय, पैसे आहेत का? त्यावेळेस त्या मुलानं सांगितलं आई अगं कुठला माझ्याकडे पैसे, आता माझ्याकडे कर्जाचा डोंगर झालाय आई, माझ्याकडे पैसे नाहीत. त्यावेळेला आईला राग आला, रे तुझ्याकडे 4 चाके बंगला आहे सगळे, तुझ्याकडे पैसे नाहीत. आई जरा बोलली, आई बोलली म्हणून तो मुलगा त्या आईला वेड वाकडं बोलला. त्यावेळेला त्या बापाला राहावलं नाही. अरे जिनं तुला जन्म दिला त्या जन्मदातीला तू बोलतोय उलट म्हणून त्या म्हाताऱ्यानं त्या मुलाला शिव्या दिल्या. शिव्या दिल्याबरोबर त्या मुलानं दगड घेतला आणि बापावरती धावून गेला. काय वाटला सर्व त्या बापाला. खरोखर बाप महाराज 3 वेळेला रडतो. ज्या वेळेला मुलीला विदाई करतो ना, त्यावेळेला आपोआप बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. दुसऱ्या वेळेला बाप रडतो. कधी रडतो? एखादी मुलगी, सुंदर अशी मुलगी बापाला फसवून ज्या वेळेला दुसऱ्या जातीमध्ये पळून जाते ना, त्यावेळेला बापाच्या डोळ्याला पाणी येतं. आणि तिसऱ्या वेळेला बाप रडतो ज्या वेळेला ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं त्या मुलानं महाराज अंगावरती हात उगरला ना, त्या दिवशी बापाला रडू येतं. खरोखर आई बाप हे देव स्वरूपानं आपल्या घरामध्ये विराजमान असतात. आई लेकराचं हित करते, आपल्याला लहानाचं मोठं करते. तिसऱ्या चरणात महाराज सांगतात की पोटी बाहेर वाहे
त्याचे सर्वस्व हीच आहे. आपल्या पोटामध्ये त्या ठिकाणी आपला भार वाहते, आपलं सर्व काही सहन करणारी ती आई आहे. मग अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकाराम महाराज 3 चरणामध्ये आईचा दृष्टांत देतात आणि 4थ्या चरणामध्ये महाराज सांगतात की जसं आई आपल्या लेकराचं ओझं वाहते ना, तसे संत आपलं सर्वांचं ओझं वाहतात. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझ. खरोखर संत समजण्यासाठी महाराज अगोदर ग्रंथ समजले पाहिजेत. ज्या वेळेला ग्रंथ आपण वाचू त्यावेळेला आपल्याला संत समजतील आणि संत ज्या वेळेला समजतील त्यावेळेला तो भगवंत समजेल. म्हणून संत हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. संतांचं हृदय हे खूप महाराज विशाल आहे. संतांच्या हृदयामध्ये महाराज रात्रंदिवस त्या ईश्वराचा वास आहे. संतांना प्रत्येक संतांना एकच उपदेश केलाय बघा. कोणताही संत घ्या, कोणत्याही जातीतील संत असू द्या, एकच सांगितलंय की त्या ईश्वराला आपलंस करा, त्याचं नामस्मरण करा, त्याचं भजन पूजन करा. कोणताही पंथ असू द्या बघा. हिंदू धर्मात हेच सांगितलंय. मुस्लिम धर्मात सुद्धा अल्लालाच पूजायला सांगितलंय. ख्रिश्चनांच्या मध्ये सुद्धा त्या गॉडलाच पूजायला सांगितलं. प्रत्येक धर्म, प्रत्येक संत महाराज त्या देवाला आपलंस करा सांगतात. का तर आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नये. म्हणून कीर्तनाच्या नियमानुसार सुद्धा आपण एकदा त्या ईश्वराचं सर्वांना प्रेमानं मोठ्यानं नामस्मरण करायचं, मुखानं विठोबा रुक्माई म्हणायचं आणि टाळी वाजवायची. टाळी वाजवून भजन केल्यानंतर महाराज होतं काय तर आपल्या तळहातावरती महाराज सगळ्या आजाराचे पॉइंट आहेत बघा. आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. 72,000 नाड्यांचा शेवट आपल्या तळहातावरती आणि पायाच्या तळव्यावरती झालेला. ज्या वेळेला त्या ठिकाणी आपण असा आघात करतो त्यावेळेला ते आपलं रक्त जास्त प्रेशरनं वाहत असताना आपल्याला जर मानसिक टेन्शन, ब्लड प्रेशर, इतर काय जे आजार असतील त्या ठिकाणी आपल्याला प्रसन्नता येते नामस्मरणानं आणि लघवी वाटे किंवा मूत्राशय वाटे आपले आजार दूर जातात. का तर रक्ताभिसरण सगळं होत असताना आपल्या विज्ञानामध्ये एक ॲक्युप्रेशर नावाचं शास्त्र आहे. ते सांगतं की तळहातावरती एक पॉइंट जर दाबले ना तर तुम्हाला संभाव्य होणारे आजार लांब राहू शकतात. आणि नामस्मरणानं महाराज आपलं पाप निघून जातं. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. आपलं पापाचं किती जरी पर्वतच्या असलं ना तरी ते निघून जातात. जसं वाल्या कोल्यानं महाराज इतकं पाप केलं होतं परंतु राम नामानं त्याचं पाप निघून गेलं. म्हणून कीर्तनाच्या नियमानुसार आपण सर्वांना मुखानं विठोबा रुक्माई आणि हातानं टाळी वाजवायची. विठोबा आणि वर्ष श्राद्धाला कीर्तन का ठेवायचं? कीर्तनाचा आणि वर्ष श्राद्धाचा काही एक संबंध नसतो महाराज. महत्वाचा विधी असतो वर्ष श्राद्धाला पिंडदानाचा. परंतु ज्या वेळेला पिंडदान होत असताना ते ब्राह्मण काका पुढं मंत्र उच्चारण करत असतात. मंत्र असतात संस्कृत मध्ये. तसेच्या तसे मंत्र जर आपल्याला बोलता आले नाही तर त्या मंत्राचा दोष निर्माण होतो. ब्राह्मण काका ज्या वेळेला आपल्याला पाणी घ्यायला सांगतात, आचमन, हे सगळे दोष महाराज कीर्तनानं जातात. कारण जेथे कीर्तनाची जागा तेथे देव असते. नामस्मरणानं पाप निघून जात आणि म्हणून त्या ठिकाणी कीर्तनामध्ये नामस्मरणाचा जयघोष सर्वांना करायचा असतो. म्हणून सर्वांनी सुद्धा या ठिकाणी आपण विठोबा
सर्वांना भजन केलं त्याबद्दल आभारी. बघा आई आतापर्यंत आपण ऐकली, आई खरोखर श्रेष्ठ आहे. आईवरती एक सुंदर अशी कविता महाराष्ट्रामध्ये गाजते महाराज. आई माझी मायेचा दिला खरोखर आईवरती जी कविता आहे ना खूप सुंदर अशी. कारण आईचं वर्णन महाराज आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाची आईनं भोगलंय हो. आपल्याला लहानाचं मोठं करण्यासाठी त्या आईनं कितीतरी कष्ट सोसलेले असतात. आई ती आई आहे आणि बाप तरी काही कमी असतो का? प्रत्येक कीर्तनामध्ये महाराज आम्ही बाप सांगतो. आता एक 5 मिनिटांमध्ये बाप सांगतो तुम्हाला. आई आपल्याला फक्त दिवसभराच्या स्वयंपाक बनवते. आपल्याला वाटतं की आपल्याला आईनं स्वयंपाक बनवला, परंतु आपल्या आयुष्याची शिदोरी बनवणारा तो आपला बाप असतो. बाप रात्रंदिवस कष्ट करत असतो. स्वतः अडवाणी पायानं चालतो, फाटकं बनियन घालतो महाराज, फाटकी कपडे घालतो. का तर मुलांना माझ्या चांगली कपडे भेटले पाहिजेत याचा अट्टास असणारा बाप असतो. लेकराच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस यावेत, तुमच्या माझ्या जीवनात सोन्याचे दिवस यावेत याच्यासाठी रात्रंदिवस झगडणार एकच व्यक्तिमत्व आहे महाराज, तो म्हणजे आपला बाप. खरोखर बापाचं अंतःकरण समजण्यासाठी बाप व्हावं लागतं आणि आईचं अंतःकरण समजण्यासाठी आई व्हावं लागतं. सकाळी उगवलेला सूर्य महाराज संध्याकाळी मावळतो, परत आपल्याला दुसऱ्या दिवशी दिसतो. परंतु एकदा का मातीआड गेलेले आई बाप महाराज परत आपल्याला ते कधी भेटू शकत नाहीत. बघा, ज्या ठिकाणी आपल्या आईला धन दिलंय, ज्या ठिकाणी आपल्या वडिलांना धन दिलंय, तिथं जा तुम्ही. तिथं गेल्यानंतर तुम्ही गुडघे टेकून बसा आणि आई आई बाबा बाबा म्हणून हाका मारा. येतील का हो परत? ते परत येऊ शकत नाहीत महाराज. कारण एकदा का आई बाप या जगातून निघून गेले ना की ते आपल्याला परत दिसणार सुद्धा नाहीत, भेटणार सुद्धा नाहीत आणि बोलणार सुद्धा नाहीत. कारण ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत आम्हाला त्यांची किंमत कळत नाही म्हणून. आई बाप गेल्यानंतर आम्हाला त्यांचं महत्व कळतं. कारण आईचं आणि बापाचं प्रेम आपल्यावरती नितांत असतं. आपल्याला रात्रंदिवस त्या ठिकाणी बघा कष्ट किती करतात हो आई बाप. अगदी म्हातारे जरी झाले ना आई बाप तरी लेकरासाठी महाराज काही ना काहीतरी करण्याची तडफड असणारे बाप असतो. खरोखर बाप हा इतका विशाल हृदयाचा आहे की बापाचं अंतःकरण आपल्याला दिसत नाही. जसा पडद्यामागचा कलाकार आपल्याला समजत नाही तसा बाप असतो बघा. बापाचं अंतःकरण समजत नाही. बापाची एकच धडपड आहे, माझी मुलं सुखी झाली पाहिजेत. मग त्यासाठी बाप काही सुद्धा करतो बघा. आई आपल्याला बघा गर्दीमध्ये काखेला घेते, आई आपल्याला गर्दीत काखेला घेते,
परंतु स्वतःच्या खांद्यावरती घेऊन त्या ठिकाणी यात्रा दाखवणारा तो बाप असतो महाराज. आपल्याला डोक्यावरती घेतो आणि ज्या दिवशी बापाचा मृत्यू होतो ना, एका रात्रीमध्ये आपल्याला सगळ्या इस्टेटीचा मालक बनवणारा तो बाप आहे. कारण बाप हा बाप आहे हो. बाप सांगायला कीर्तनामध्ये महाराज आता सांगावं लागतं. कीर्तनामध्ये आई बाप सांगावे लागतात. कारण 400 वर्षापूर्वी त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना अभंग लिहून ठेवला. त्यांना वाटलं असेल की कलियुगामध्ये अशी मुलं जन्माला येतील की त्यावेळेला देवाचं महत्व सांगण्यापेक्षा आई बापाचं महत्व तुम्हाला सांगावं लागेल. बाबा श्री जोडीले रात्री मोडे, बाबा जोडीले रात्री मोडे, बाबा जोडीले रात्री खरोखर बापावरती अभंग आहे, परंतु आता वेळ कमी आहे. खरोखर बापाचं आणि लेकीचं प्रेम जगात सर्वात श्रेष्ठ आहे. बापाचं आणि लेकीचं प्रेम महाराज जगात सर्वात श्रेष्ठ आहे. कारण मुलगा सुद्धा प्रेम करतो, परंतु मुलगा इस्टेटीच्या दृष्टीने प्रेम करत असतो. परंतु लेकीचं प्रेम बापावरती इतकं असतं की त्या शब्दाची त्या ठिकाणी शब्द नाहीत. बघा, बापाचं अंतःकरण इतकं विशाल आहे की एखादी मुलगी त्या बापाच्या पोटी जन्माला आली, तिला 20 वर्ष वाढवलं आणि एखाद्या परक्याच्या हातामध्ये देत असताना त्या बापाला किती वेदना होत असतील याची कल्पना आपण करू शकत नाही. आणि बाप महाराज लेकीच्या लग्नासाठी किती काबाड कष्ट करतो महाराज सर्वांना ज्ञात आहे. प्रत्येक कीर्तनात सांगतो. बाप विदाई करत असताना रडल्याशिवाय राहत नाही, मुलगी रडल्याशिवाय राहत नाही. एकदा एका बापाची अंतयात्रा निघाली महाराज. अंतयात्रा आता उचलायची, त्यावेळेला त्या ठिकाणी एक गृहस्थ आला आणि त्यानं सांगितलं की ही अंतयात्रा उचलायची नाही. ज्या तुमच्या बापाचा मृत्यू झालाय त्यानं माझ्याकडून 5 लाख रुपये कर्जाने घेतले होते. अंतयात्रा उचलायची नाही, अगोदर पैसे टाका आणि नंतर अंतयात्रा उचला. त्यावेळेला त्या मुलाला सांगितलं, अरे तुझ्या वडिलांची अंतयात्रा उचलू देत नाही, त्यांचे काहीतरी ते मिटवून टाका. त्यावेळेला मुलगा म्हणतो की त्या माझ्या वडिलांना पैसे घेतले होते ते वडील आणि तुम्ही. परंतु ज्या वेळेला त्या मुलीला कळलं की माझ्या बापाची अंतयात्रा थांबवली, त्यावेळेला ती मुलगी आली आणि त्या गृहस्थाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि गळ्यामध्ये असणारे सोन्याचे दागिने काढले आणि तिनं त्या बापाच्या ज्या काय त्या गृहस्थाच्या हातावरती दिले. त्यावेळेला त्या गृहस्थानं तिला उठवलं आणि त्या गृहस्थाच्या डोळ्यात पाणी आलं. अगं, तुझ्या बापानं माझ्याकडून कर्ज घेतलं नव्हतं तर मी त्यांच्याकडून पैसे घेतले होते. फक्त योग्य व्यक्तीच्या हातात पैसे द्यावेत याच्यासाठी मी ही परीक्षा घेतली. खरोखर खरा वारसदार कोण असेल ना तर ती मुलगी. आणि बाप ज्या वेळेला अंत काळावरती त्या ठिकाणी अंथरुणावरती पडलेला असतो त्यावेळेला त्या बापाच्या अंतकरणात एकच त्या ठिकाणी भेट हवीशी वाटते की बापाला वाटतं माझी लेक जवळ असावी. ती लेक महाराज जवळ आल्यानंतर तिला बोलवलं जातं, तुझ्या बापाला कसं तरी होतंय. बाप त्या लेकीकडे पाहतो, आनंदानं पाहतो, लेकीच्या डोक्यावरून हात फिरवतो. लेक आपल्या बापाचा हात हातात घेते आणि आनंदानं प्राण सोडतो ना तो बाप आहे महाराज. खरोखर बाप आणि आई कीर्तनामध्ये सांगण्याची गोष्ट नाही. कारण आपली धर्म संस्कृती ही ऋण व्यक्त करणारे. खरोखर आई ती आई आहे. बघा, अशीच एक आई या कुटुंबातून निघून गेली. गेल्या वर्षी या कुटुंबावरती आघात झाला महाराज. 3 व्यक्ती जवळच्या निघून गेल्या. त्यावेळेला किती दुःख झालं असेल याची कल्पना आपल्याला करता येत नाही महाराज. एखादा पेन आपला बँकेमध्ये एका गृहस्थाने लिहिण्यासाठी घेतल्यानंतर तो पेन चुकून त्यानं त्याच्या खिशाला लावला तर आपण दिवसभर म्हणतो की माझा चांगला असा पेन होता. एखादा रुमाल आपला गाडीवरून येताना पडला ना तर आपल्याला 2 दिवस वाटतं माझा 20-30 रुपयाचा चांगला सुंदर रुमाल हरवला. आपला 10,000चा फोन ज्या वेळेला गर्दीमध्ये हरवला ना तर आपल्याला महाराज त्या ठिकाणी महिनाभर झोप लागणार नाही. एखाद्या मातेच्या गळ्यामध्ये 5 तोळ्याचं आभूषण असू द्या आणि गर्दीत चोरानं चोरून नेऊ द्या, 6 महिने त्या मातेच्या डोळ्यातून पाणी गालावरती टिप 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 वाहत राहील.
ज्या निर्जीव वस्तूवरती महाराज आपण इतकं प्रेम करतो, त्या निर्जीव वस्तूसाठी गालावरती पाणी येतं डोळ्यात, परंतु ही तर चालती बोलती माणसं ज्या वेळेला महाराज निघून जातात ना, खरोखर जाणं हा निसर्गाचा नियम आहे. आणि वास्तविक पाहता त्यांचं भाग्य सौभाग्यवतीचं मरण आलंय, गळ्यामध्ये माळ असताना मरण आलेलं आहे. खरोखर या कोरोनामध्ये बऱ्याच व्यक्तींना माळा काढल्या महाराज. माळा खरोखर काढू नका, कारण तुम्हाला ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावे. खरोखर माळकरी असं मरण आलंय त्यांना, खरोखर भाग्याचं मरण आहे. परंतु देवाला काय इतक्या लवकर त्यांना का नेलं काय माहित, परंतु जाणं हा सृष्टीचा नियम आहे. पूजा झाली का फोटो? मग अशी एक आई या कुटुंबातून महाराज निघून गेले. मग मानवी जीवन जगत असताना मरण प्रत्येकाला येणार आहे. फक्त आयुष्य जगत असताना असं जगलं पाहिजे, त्या गुलाबाच्या फुलासारखं जगलं पाहिजे. त्या गुलाबाच्या फुलाकडं एक ग्रहस्थ गेला, त्यानं ते फुल तोडलं. फुल तोडल्यानंतर त्या गुलाबाच्या झाडाला त्या एक जणांना प्रश्न विचारला, अरे तुझं ते फुल तोडल्यानंतर तुला दुःख नाही का झालं? त्यावेळेला ते झाड म्हणते की तोडणारा इतका आनंदामध्ये होता की मला त्याचा आनंद पाहून माझं दुःख त्या ठिकाणी नाहीच झालं. खरोखर जीवन जगत असताना पाठीमाग काही राहत नाही, फक्त आठवणी राहत असतात. जसा मोर बघा, आभाळ आल्यानंतर काळं मोर आभाळ आलं की मोर नाचतो, नाचल्यानंतर त्याचे पंख महाराज तिथं पडतात आणि मोर निघून जातो. आपण तिथं कधी गेला तर आपल्याला दिसतात ते पंख पडलेले. मोर गेल्यानंतर त्याचे पंख पडलेले दिसतात, अगदी माणूस गेल्यानंतर पाठीमाग फक्त त्याची आठवण राहत असते महाराज. खरोखर सात्विक अशी माऊली ज्या वेळेला निघून जाते ना महाराज, या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर आलाय, परंतु या दुःखाची ताकद त्या पांडुरंगाने या लोणकर कुटुंबियांना देवो. हीच त्या पांडुरंगाच्या चरणावर वादन अंकुश महाराज जाधव त्यांच्याही चरणावरती सेवा समर्पित, त्याचबरोबर सुंदर असे पेटी वादन केलेले आमचे महाराज त्यांच्याही चरणावरती सेवा समर्पित, सुंदर असं गायन आहे, सुंदर असा आवाज त्यांच्याही चरणावरती सेवा समर्पित करून गेले 1.5 तास तुम्ही आईचं अंतःकरण करून माझं लेकराचं बोबडं बोल ऐकून घेतलं, त्याही बद्दल तुमच्या चरणावरती सेवा समर्पित. खरोखर जाता जाता पुन्हा एकदा एकच संदेश सांगावासा वाटतो की आपल्या आई वडिलांची सेवा करा, निर्व्यसनी राहा आणि भरपूर पैसे कमवा. प्रत्येक कीर्तनात सांगतो, फक्त पैसा भरपूर कमवत असताना तुमच्याकडे पैशाचा खळखळाट असावा, त्या खळखळाटामध्ये महाराज कोणाचाही तळतळाट नसावा. बघा आपण उतरेश्वराच्या पांढरीमध्ये राहतो, उतरेश्वराच्या पांढरीमध्ये राहत असताना महाराज नीतीनं जो वागतोय ना तो उंच पदावरती जातोय, जो अनितीनं वागतोय ना त्याची एक ना एक दिवस ज्याची नीती ढासळी त्याची माती महाराज निश्चितपणानं होत असते. म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणावरती समर्पित करूया. आपण सर्वांनी आता उठून उभं राहायचंय, फुला आल्यानंतर पुष्पवृष्टी करायची. Thank you.
सर्वांनी 2 मिनिट डोळे झाकून शांत उभं राहायचंय. कुंडली कवर्ता झाल्यानंतर फोटोच्या दिशेने पुष्पवृष्टी करायची. कुंडली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुझं प्रति आहे देशेंद्रे पाय पांडुरंगा या संताची निर्विशेषी मदते आणि तुझे काय महादेवा तुका हरिनाथा उदार होई मज पायी संताची या संताची निर्विशेषी मदते आणि तुझे काय महादेवा ज्ञानदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. यांनी या ठिकाणी यायचंय आणि आजीच्या स्मरणार्थ हे पाकिट घ्यायचे. कुमारी स्वरांजली विजय जाधव
कुमार हर्षद बोराटे, त्याचप्रमाणे कुंदन सुरेश बोराटे, त्याचप्रमाणे तन्मय अमोल लोणकर, कुमारी नेत्रा